दरम्यान लातूरमधील मराठा बांधव देखील या पायी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या दिंडीसोबत निघताना त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो राज्यभरामध्ये तीव्र झालेला आहे। मराठवाड्यामध्ये सुद्धा हा लढा तीव्र होताना पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईला हा जो लढा आहे या लढ्यासाठी निघालेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यातून जे मराठा आंदोलक आहेत ते जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीला निघालेले आहेत। लातूर जिल्ह्यातल्या सुद्धा अनेक मराठा बांधव जे आहेत ते रात्री अंतरवली सराटीला गेलेले आहेत। काही बांधव पहाटे गेलेले आहेत। अजूनही मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवली सराटीला जात आहेत। रेणापूर तालुक्यातून सुद्धा गरसूळ या गावचे काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं कशा पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे आणि नेमकं कशासाठी ते अंतरवली सराटीला जात आहेत। काय सांगाल दादा, आपण अंतरवली सराटीला मोठ्या संख्येने आता निघालेली आहेत, कशी तयारी केलेली आहे नेमकी आपण? आमची तयारी म्हणजे आम्हाला काहीच करायची गरज पडली नाही। आमच्या महिलांनी आमच्यासाठी भाकरी बांधून दिल्यात, पिठलं भाकरी चटणी हे सगळं गटुडीच्या गटुडी एक कॅम्प भरला भाकरीनं, गावानं सगळ्या दिल्या 10-10, 20-20 भाकरी रात्रपासून महिलांनी धपाटी दही सगळं दिले। आणि दुसरं गावकऱ्यांनी 32 कटे तांदूळ, 9 क्विंटल पीठ, तेलाचे 5 डबे, सिलेंडरच्या 15 टाके, गॅस भट्टे, स्वयंपाकाला आमचे केशवदाजी सोबत आहेत, महिला 2 आलेले आहेत साफ चपात्या करण्यासाठी। अशी सर्व तयारी गावातल्या प्रत्येक समाज बांधवानं पट्टी करून पैसे जमून आम्हाला ही सगळा सीधा सामग्री दिलेली आहे। इथं येणाऱ्या एकाही माणसाला खिशातून 10 रुपये सुद्धा खर्चाची गरज पडू दिली नाही गावकऱ्यांनी। आणि ज्यांना यायचे त्यांना नुसतं आव्हान केलंय। आव्हान केल्याच्या नंतर ही मनानं एक 10-15 मिनिटात एक टेम्पो भरला। मग आमच्या एक टेम्पो भरल्यास त्याच्यात बसना झाली, सामानासाठी 2 टेम्पो केले। मग दुसरा एक टेम्पो बोलून घेऊन दुसरा टेम्पो, आता आम्ही दुसऱ्या टेम्पोत लिहू। पहिला टेम्पो आमचा गेला समोर मगाशी, दुसरा टेम्पो करून आम्ही आता परत निघालेले आहे। म्हणजे असं अजून संध्याकाळपर्यंत किती जणांच्या अजून भावना काय तयार होत्यात, घरी बाया सुद्धा पुजदिनात आम्हाला। बाया म्हणा तुम्ही काय चिंता करू नका, इथल्या दाऱ्याची, पाण्याची, जनावर डोराची काय सांगाल दादा, काय सांगता तुमच्या महिला कसा पाठिंबा देतात? मी मनोज जरांगे पाटलाच्या वाक्यातच घरी सांगून टाकलं की आलो तर तुहा, नाहीतर मेलो तर समाजाचा। कारण तो जरांगे पाटील आपल्यासाठी मरत तयार आहे। मग आम्ही ती स्वतः गोळ्या खातो म्हणते, मग आम्ही त्याच्या आधी गोळ्या खाणार असं घरून आम्हाला सपोर्ट देऊन पाया पडून धाडलं। करेंगे या मरेंगे या भावनेतूनच हे आंदोलक अंतरवली सराटीला निघाले। काय सांगाल दादा, कशासाठी तुम्ही नेमकं अंतरवली सराटीला निघाला? अंतरवली सराटीला जायचं कारण म्हणजे मनोज दादांनी जे आरक्षणासाठी लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा म्हणून, किंवा समजा जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईत आमच्या जवळपास आम्ही 1 ते 1.5 महिना पुरेल एवढा किराणा घेऊन निघालो। आता तर 8 दिवसाच्या तर भाकरी आमच्या सोबत आहे। आणि